अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी गरबा खेळला, तर देवीच्या दर्शनानंतर तरुणींसोबत खेळला गरबा। हिंदुत्वाच्या मुद्द्यानंतर नितेश राणे आता संविधानाच्या मुद्द्यावर आक्रमक। राहुल गांधींनी आरक्षणावरून केलेल्या वक्तव्याला राणेंचं रॅलीतनं उत्तर। चांगलं काम करत नसणाऱ्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करायचंय, मंत्री नितीन गडकरी यांचं विधान। तर मी मालपाणी खात नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला रगडल्याशिवाय राहत नाही असंही विधान। 25 ऑक्टोबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 23वी ऊस परिषद, तर जयसिंगपूरमध्ये होणाऱ्या परिषदेमध्ये महाराष्ट्र कर्नाटकातनं 1 लाख शेतकरी राहणार उपस्थित। परिषदेच्या पार्श्वभूमीवर गावागावात बैठकांचंही आयोजन। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा 9 ऑक्टोबरला रायगड दौरा, माणगावमध्ये लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाचं आयोजन। अमरावतीमध्ये महाविकास आघाडीत मिठाचा खडा, काँग्रेसचा गड असलेल्या धामणगाव रेल्वे मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा। शिवसंकल्प मेळावा घेत अभिजित ढेपेंनी फुंकलं रणशिंग। राधानगरीचे माजी आमदार के.पी. पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा। कोल्हापुरात राजकीय उलथापालथ होण्याची सुद्धा शक्यता। गेल्या हंगामातील उसाला दुसरा हप्ता प्रतिटन 200 रुपये द्या, मगच कारखान्यांची धुराडी पेटवा। स्वाभिमानीचे अध्यक्ष राहुल शेट्टींचा सरकारला थेट इशारा। महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर राग काढतील आणि सर्व योजना बंद करतील, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंना वाहतूक कोंडीचा फटका, ताफा सोडून सुप्रिया सुळेंनी केला दुचाकीनं प्रवास। शेवटी यांची मदत घेतली आम्ही। तुमचं नाव सांगा? रमेश सय्यद। रमेश सय्यदची मी मदत घेतली आहे आणि मी बाईकवरनं आता माझ्या पुढच्या मीटिंगला चालली आहे। रमेश, थँक्यू व्हेरी मच। वेलकम। कोल्हापुरातल्या उचगावात टेम्पो चालक अजित संदे यांच्या घरी राहुल गांधींनी दिली भेट। अचानक राहुल गांधीच घरात आल्यानंतर सनदे कुटुंबीय भारावले। नाशिकमध्ये काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती, तर मुलाखतीसाठी इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर सुद्धा उपस्थित। आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाकेंची मुख्यमंत्री शिंदेंसह शरद पवारांवर जहरी टीका। आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या मुद्द्यावरून हाके संतापले।